तर जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला एक मोठी घडामोड घडली आहे। निवडणुकीच्या रिंगणातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी अखेर जाहीर माघार घेतली। शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि जिल्हाध्यक्ष विष्णू भंगारे यांनी अनिल चौधरींची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्यात यश मिळवलं। या यशस्वी शिष्टाईच्या नंतर आमदार किशोर पाटील यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत चौधरी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत निवडणुकीतनं माघार घेण्याची घोषणा केली। मतदानाच्या अगदी काही तास आधी घडलेल्या या नाट्यमय घडामोडीमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगलेल्या आहेत। अनिल भाऊंची माघार किंवा त्यांना आपण थांबवलं पाहिजे, एक चांगला संदेश महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे या उद्देशाने मी आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने आज या ठिकाणी येऊन अनिल भाऊंना विनंती केली की आपण थांबलं पाहिजे। त्यांनी त्या विनंतीचा मान राखत बच्चू भाऊंचा आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने किंवा त्यांच्या विनंतीवरून आजची ही उमेदवारी त्यांनी या ठिकाणी थांबवलेली आहे। एक माझा मित्र होता, त्याने सांगितलं की साईबाबाचे दर्शन घ्यायला गेलो आणि एका भावाला तिकीट मागितलं तर दोन भावांना तिकीट भेटलं। असं म्हणजे बा दोन भाऊ उभे राहिले, पण सर्वांची भावना बघून आणि आदरणीय आप्पासाहेब असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय बच्चू भाऊ असतील, यांचा सर्वांचा मान ठेवून मी थांबतो इथंच। माझी ॲक्टिव्हिटीज इथून बंद होऊन जाईल, कारण आज रात्रीचं जो प्लॅनिंग वगैरे ठरलेलं होतं ते सर्व रद्द करून मी थांबणार आहे आणि आता स्टॉप होईल माझं।